रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर माऊलीची पंचमहाभूतावर सत्ता होती. पंचमहाभूतावर सत्ता गाजवणं अत्यंत कठीण आहे. कारण ही पंचमहाभूत अग्नी, तेज, वायू, आकाश, पृथ्वी ही एवढी की अगम्य आहेत, म्हणजे ज्याच्या ताकदीचा, शक्तीचा कोणालाही अंदाज नाही, अशी ही पंचमहाभूत. पण पंचमहाभूतावर सत्ता गाजवणारे माऊली. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांतिरूप प्रगटला ज्ञानोबा माझा. ह्या रेड्याची पंचमहाभूत माणसात बी आहेत, जनावरात बी आहेत. त्याच पंचमहाभूतावर त्यांनी कब्जा करून रेड्याला वेद बोलायला लावले. रेडा असा प्राणी आहे की तो सर्कशीत कधीच नसतो. हत्ती आहे, वाघ आहे, सिंह आहे, प्रत्येक पशु हा सर्कसमध्ये असतो. पण रेडा या नावाचा प्राणी सर्कसमध्ये कधीच नसतो. का? बुद्धिहीन प्राणी मानला गेलेला रेडा. एखाद्या वाटत जर आला, तिकून मोठं जड वाहन जरी आलं तरी ड्रायव्हर हॉर्न वाजून वाजून थकून गेला तरी सुद्धा तो हालत नाही. ड्रायव्हरने खाली उतरून एखादी चांगली लोखंडी शीख काढून कृष्णम शरणम गच्छामी ज्यावेळेस टाकील त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की आपल्याला बाजूला सरायचं आहे. एवढा जड बुद्धीचा प्राणी रेडा, त्याच्या मुखी माऊलींनी वेद बोलवले. माणसं विचार करत नाहीत की आपल्यावर कुणावर सत्ता आपल्याला गाजवता येते का? आपल्या मुलाबाळांच्यावर सुद्धा सत्ता गाजवता येत नाही. माऊलींनी पंचमहाभूतावर सत्ता गाजवली. रेड्यापेक्षाही आणि पुढं जाऊन दगड, म्हणजे अगदी चेतनाहीन